मंडळी, काल आपण एक बातमी वाचली होती आणि आपल्या अंगावर काटा आला होता की एका शिक्षकानं त्याच्या 2 लेकरासह नदीमध्ये गाडी घालून आत्महत्या केली म्हणून. परंतु आज त्या घटनेला एक वेगळंच वळण प्राप्त झालं आहे. कारण PM रिपोर्टानुसार एक धक्कादायक खुलासा आज या व्हिडिओमध्ये होणार आहे. आणि PM मध्ये काय लिहिलं आहे आणि काय रिपोर्ट आला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नांदेड जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे की ऐकून अंगावर काटा येईल. जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या 2 लेकरासह गाडी गोदावरी नदीत घालून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वी समोर आली होती. सुरुवातीला अनेकांना वाटलं की तिघांनी नदीत बुडून जीव गमावला, पण आता या प्रकरणाला एक अतिशय भीषण वळण मिळालं आहे. PM रिपोर्ट आला त्यावेळेस समोर असं धक्कादायक कारण आलं की गाडी नदीत घालण्यापूर्वीच सुनील मोरे यांनी आपल्या 14 वर्षाची मुलगी सारा आणि 10 वर्षाचा मुलगा सुमेध यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून गाडी थेट गोदावरी नदीत घातली आणि स्वतःचंही आयुष्य संपवलं. आत्महत्यापूर्वी सुनील मोरे यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस आणि मित्राच्या ग्रुपमध्ये संदेश टाकत काही वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्याच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात संबंधित 4 जणांविरुद्ध आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता PM रिपोर्ट अहवालानंतर या प्रकरणात मोठा बदल झाला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्याद देत मयत सुनील मोरे यांच्या विरोधात त्यांच्या 2 मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मंडळी, या घटनेत नेमकं सत्य काय आहे, वरिष्ठाचा त्रास किती होता आणि या प्रकरणामागे आणखीन काही कारण आहेत का, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या. अशाच गावाकडच्या आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपला मराठी कट्टा या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.